उजनी प्रमाणामध्ये भारत देशामध्ये जन्म घेणं हे महद भाग्याची गोष्ट आहे आणि त्याच्याही पेक्षा महद भाग्याची गोष्ट ही महाराष्ट्रात जन्म घेणं आहे. महाराष्ट्रात हे काय आम्ही काय आमच्या मनानं नाही सांगणार. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडर आणि भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. साधू संतांना जे सांगितलंय तेच आपल्याला सांगायचं आहे, वाटायचं आहे. महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे, संताची भूमी आहे. संताचा ठेवा हे महाराष्ट्रामध्ये आहेच. त्याला दुजोरा म्हणून आपल्या गावाची महती आपल्याला कळत जर नसेल तर आपण जर बाहेर जाऊन अनुभवायचे असेल तर आपल्या गावाची महती कळत असते. तसं महाराष्ट्रातला एक माणूस फिरत 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 उत्तर भारताकडे गेला. आपल्यापाशी जे काय आहे ते आपल्याला कधीची किंमत नसते. आपल्याला वाटते पुढे काहीतरी आहे, पुढे काहीतरी आहे, पुढे आणखीन काही चांगलं आहे. पण साधू संतांना सांगितलं उगरी कामा कशाला फिरत गड्या, तुझं गावच आहे तीर्थ. मग एक असा भक्त फिरत राहिला बा, कुठं काय सापडल आपल्याला, कुठं काय नाविन्यता सापडल, कुठं काय चमत्कार सापडल. आणि तुम्हाला सांगतो चमत्काराच्या माग लागल्यावर फक्त चमत्काराला नमस्कार होते पण चमत्कारातून साक्षात्कार नाही. साधू संतांचं जीवन जर बघायचं असेल तर चमत्कारातून 3 एक प्रकार आहेत. चमत्कारातून ज्यानं साधूला संताला बघते ते म्हणजे आधमाचं लक्षण आहे. आणि अनुभवातून ज्यानं संताला बघते ते मात्र उत्तमाचं लक्षण आहे. फिरत 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 काची कामकोटीच्या शंकराचार्याच्या मठामध्ये गेल्याच्या नंतर त्याला असं वाटलं बा, तिथलं वातावरण प्रसन्न वाटलं, चांगलं वाटलं. त्याला वाटलं बा हे खूप प्रसन्न वातावरण आहे आणि या ठिकाणी मला काहीतरी मिळू शकते, ज्ञानाचा बोध मिळू शकते. बरेच दिवस तिथं राहिला, वाट बघू लागला, वाट बघू लागला, वाट बघू लागला. आणि वाट बघल्याच्या नंतर मला काहीतरी भेटल. पण एका दिवशी त्यालाच स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये शंकराचार्याने त्याला सांगितलं की बाबा इकडं तिकडं इकडं तिकडं कशाला फिरतोस, महाराष्ट्रातून आलास तू, महाराष्ट्रात काय कमी आहे का. त्या शंकराचार्याने त्याच्या स्वप्नामध्ये त्याला एक श्लोक सांगितला आणि सांगितलं महाराष्ट्राची महती सांगितली. त्या महाराष्ट्रामध्ये काही कमी नाही. तर महाराष्ट्राची महती सांगताना शंकराचार्यांनी त्या श्लोकात सांगितलेली आहे, ज्ञानेशम ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपी नामदेवच दयामूर्ती नाथम वंदे पुन्हा पुन्हा. वैराग्येश परामूर्ती देहू क्षत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्त चतुष्टकम. त्या श्लोकात सांगितलं त्याला बाबा इकडे तिकडे फिरू नको. खरी ज्ञानाची जगामध्ये ज्ञानाची मूर्ती बघायची असेल तर ज्ञानदेवाच्या रूपानं महाराष्ट्रात उभी ठाकलेली आहे. प्रेमाचं प्रतीक जर जगामध्ये तुला कुठं बघायचं असेल तर ते नामदेवाच्या रूपानं महाराष्ट्रात प्रगट झालेला आहे. दयेचा सागर, शांतीचा सागर जर तुला अनुभवायचा असेल तर ती नाथाच्या रूपानं प्रगट झालेली आहे. आणि कडकडीत वैराग्याचा जर मूर्तिमंत उदाहरण बघायचं असेल तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजाच्या रूपानं प्रगट झालेले. हे महाराष्ट्राचं वैभव आहे, हे महाराष्ट्र. पण दुर्दैव आहे आपल्याला की संताची महती आपल्याला कळायला तयार नाही. पण कळण्यापेक्षा आधी आपण जर विचार केला की संत म्हणाव तरी कुणाला, कारण संताचा पेहराव, संताची वेशभूषा, संताचं रूप, संत वरून नटणारे म्हणजे संत नाहीत. संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदी नोहे पैगा,
म्हणतात पण माणूस, पण आपण त्याला माणूस म्हणून संबोधन करालो. आणि संतानं जीवन जगत असताना संताचं महत्व तुम्हाला आम्हाला कळलं नाही, पण पश्चात महत्व कळलं, गेल्याच्या नंतर महत्व कळलं. जिवंत असताना फुटकं खापर भेटू दिलं नाही संताला, आणि आषाढीच्या महिनाभरच्या वारीमध्ये रोज चांदीच्या ताटात निवद येते. संत जिवंत असताना कळायला पाहिजे. संताचं लक्षण सांगत असताना भारतीय हिंदू धर्माचे संस्थापक आद्यगुरु शंकराचार्यांनी वर्णन केले संताचं. सन्मार्ग वर्तनी संत, कोण्या मार्गानं? चांगल्या मार्गाचं वर्तन आयुष्यभर जन टिकविलंय, आणि आपण स्वतः चांगल्या मार्गानं चालून इतरायला त्या मार्गानं लावण्याचा प्रयत्न करतो, त्याचं नाव संत. काय करतात संत? शंकराचार्यांनी सांगितलं, झाडाचे पानं गळून गेले, जंगल सुनसान झालंय, उदास झालंय, जंगलामध्ये थांबू वाटायला तयार नाही. अशा टाइमला वसंताचा ऋतू आरंभ होते, आणि वसंत ऋतूचा आरंभ झाल्यावर जी पालवी उदास झालेल्या झाडाला फुटायला सुरुवात होते, वसंत ऋतूचं आगमन झाल्यावर कोकिळा गायन करू लागतात. वसंत ऋतूच्या आगमनामुळे जंगलामध्ये आनंद प्रस्थापित होतो. हे उदासीन झालेल्या जंगलाला कशामुळे घडलं? वसंत ऋतूमुळे. माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालेलं, विषयामध्ये डुबलेला माणूस, अज्ञान पक्क बसलेलं माणसाच्या, त्या अज्ञानी जीवाच्या जीवनामध्ये ज्या संताचा हस्तस्पर्श लागला, संताचे विचार प्रगटीकरण झाले, संत ते काम करतात, त्याच्या जीवनामध्ये मानवी जीवनाची पालवी फुलतात, त्याचं नाव संत. त्याचं नाव संत. दुसरं एक वर्णन सांगताना शंकराचार्य सांगाले, नेमकं संतापाशी हाय तरी काय? शांता महांतो निवसंती ते संतो, ज्याच्यापाशी शांततेचा सागर भरलाय, आणि जो महान असूनही लहान आहे असा ज्याचा व्यवहार आहे, त्याचं नाव संत. जो महान असूनही स्वतःला लहान समजतो. उगाच तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजाला वर्णन करताना काय म्हणले? पायीची वाहन पायीच बरी. आपल्यापाशी काहीच येईना, पण आपल्याला वाटतं की मी लई मोठा आहे. दुसरी गोष्ट सांगताना तिने सांगाले, दुसरी गोष्ट सांगताना, ज्याप्रमाणे शांती आपल्या अंतकरणामध्ये बसविली, महानता ज्याची उंच कोटीला पोहोचली, आणि वसंत ऋतू प्रमाणे ज्यानं जंगलाची सजावट केली, तशी जगाची सजावट केली, समाजाची सजावट केली, संस्कारित समाज निर्माण केला. एवढंच न सांगता ते सांगाले, ज्याचा स्वतःचा भवसागर संपलेला असतो. तीर्णाम स्वयं भवम भीम भवार्णवः, स्वतःचा भवसागर संपलाय. आणि जन कशाचीच अपेक्षा न करता दुसऱ्याचा भवसागर संपविण्याची कोशिश करतो, त्याचं नाव संत. विठाला विठाला पण दुर्दैव काय होऊन बसलं आपलं, की संत म्हणलं की आपल्याला कुठंतरी कोणीतरी चमत्कार दाखिला म्हणजे ते संत आहे, त्याची मानता आहे. असं नाही, असं नाही. संत हे कालही होते, संत हे आजही आहेत, आणि संत हे उद्याही असणार आहे. आणि अगदी सोप्या भाषेमध्ये प्रेमानंद महाराजांनी त्या संताचं वर्णन केलं. त्याच्या 3 गोष्टी सुटल्यात, त्यानं संत आहे. त्याच्या 3 गोष्टी सुटल्यात: लोकेशना, वित्तेशना, पुत्रेशना. संसारात असूनही संसाराची आशा नसणारा, लौकिकापासून फार दूर असणारा, आणि जगामध्ये समजात जास्त 16 अनर्थ असणार, भागवतानं वर्णन केलंय, पैशापासून अलिप्त असणारा, त्याचं नाव संत. त्याचं नाव संत. आणि त्याच महाराष्ट्रातल्या आपल्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगाला मार्गदर्शन करताना, आपण संसार करताना संसारामध्ये रममान होऊन करून, देवाचं स्मरण करून, संसारातले कर्तव्य तुकाराम महाराजांनी पार पाडले नाही असं आपण म्हणतो, पण पार पाडलेत.
पार पाडूनही जगाला उपदेश करण्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजांमध्ये होतं. त्या तुकाराम महाराजाची आज बीज आहे. बीज ह्या शब्दाचा अर्थ आहे की जे कधी संपत नाही. संताचा विचार हे चंद्र सूर्य नांदो. चंद्र सूर्य असेपर्यंत संताचा विचार संपत नाही. 4092 अभंगाची गाथा लिहिली, रोज गाथा वाचली, रोज अभंग वाचले, अभंगातलं एक कडवं रोज वाचलं तरी त्याच्यात नाविन्यता दिसत्या. कालचं वर्तमानपत्र आज आपण रद्दीमध्ये फेकून देतो, पण जे कधीच भंगत नाही त्याचं नाव अभंग. हे साहित्य संतांनी रचलं. आणि ते साहित्य रचताना मला सांगा आघात आले नाहीत का? त्यांच्यावर स्वतः आघात आले, पण त्या आघाताचं प्रगटीकरण कधीच केलं नाही. लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला, कधी सांगितलं? कधी सांगितलं नाही. आणि त्रास द्यायचे लोकांना काय सोडले नाही. आपलं दुःख जगाला न सांगता जग सुखी व्हावाव, दुर्जन माणसामध्ये चांगलेपणा यावाव, हे मागितलं कुण? माऊली सारख्यानं मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे जडो मैत्र जीवाचे. आपण ह्या जगामधून निघून गेल्याच्या नंतर झाली तर पुण्यतिथी होईल मोठ्या जास्तीत जास्त 5-10 वर्ष लई झालं तर केली तर पोरायनं 400 वर्षच्या जवळपास होऊन गेले तुकाराम महाराजाला. ज्ञानेश्वर महाराजाला 700 वर्ष होऊन गेले. बरोबर समाधी सोहळा ठरल्याप्रमाणेच होते. बरोबर नामदेव महाराजाचं जन्मोत्सव होणारच. कार्तिक शुद्ध त्रयोदशीचा नामदेव महाराजाची पुण्यतिथी होणारच. निवृत्तीनाथाची होणारच. संतांची होतच राहणार आहे. कधी संपणार तत्व नाही. आणि हे कशासाठी करायचंय तर हे ते गेलेत म्हणून नाही, त्याचा आदर्श जर आपल्या जीवनामध्ये आपण जर घेतला तर कसं असते बघा. जोपर्यंत गंजल्याला लोखंड आहे तोपर्यंत गंजल्यालाच आहे. पण जर एखाद्या वेळेस जर परिसासंगळ झगटलं, परिसाला जर लागलं तर त्याचा गंज कधीही राहत नाही. संताचा विचार म्हणजे परिस आहे. आणि हे विचार ज्या लोखंडाला लागला त्या लोखंडाचं सोनं झालेलं आहे. ही संताची महती आहे. फक्त विचार असा करायचा आपल्याला, सकारात्मक विचाराला. पण आपल्यामध्ये भरली काय? नकारात्मकता आहे. आपण चांगल्या गोष्टीमध्ये वाईट पाहतो, ही आपली दृष्टिकोन आहे, आपला दृष्टिकोन आहे. पण वाईटामध्येही चांगलं पाहतात, ती संताचा दृष्टिकोन आहे. वाईटामध्ये चांगलं पाहतात. आपल्याच संस्कृतीची अवहेलना करणारे कोण? आपण. तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले हे आपल्याला मान्य आहे. किती जणाला? शिकलेले विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणारे लोक म्हणतात ह्या जगामध्ये आलेला माणूस देह घेऊन वैकुंठाला जातच नाही. देह घेऊन वैकुंठाला जातच नाही. आणि काही काही त्याच्या पुढे जाऊन त्यांनी व्यक्त केलं की तुकाराम महाराजाचा दुर्दैव आहे. आपल्या भावाचं दुर्दैव आहे. आणि दासबोधात तेच सांगाले, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान. कशाने करी? मत्सर आहे म्हणून करी. शिकले सवरले आपण पुढे गेलो, पण पुरावे असे कितीतरी आहेत भारतीय संस्कृतीमध्ये जे महात्मे बघत निघून गेलेले आणि त्याच्याही पलीकडे बघा, ज्या वेळेस तुकाराम महाराजाचं वैकुंठ गमन झालं त्याच्या 5 वर्षानं आधी स्वराज्याची स्थापना झाली होती. म्हणजे राज्य कोण होतं? छत्रपतीचं राज्य होतं. जर यदा कदाचित तुकाराम महाराजाचा निस्ता खून झाला असता त्या काळामध्ये, राजा कोण आहे? चौकशा किती झाल्या असत्या मला सांगा की. मग हे तर्क तरी लावा. ज्याच्या कीर्तनामध्ये छत्रपती बसल्याच्या नंतर पर आक्रमण जेव्हा पळून जाते, पर आक्रमणाला पत्ता लागत नाही, कीर्तनाची ताकद ज्याच्या कीर्तनामध्ये होती, मला सांगा त्या राजाचा शिष्य. आणि दुसरी गोष्ट आहे,
योग वशिष्ठ नावाचा एक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये योगाचं महात्म्य वर्णन केलंय. आणि योगाचं महात्म्य वर्णन करताना सांगितलं योगी लोकांना, आता योगी म्हणल्यावर निवळ योगीच धरू नका, कारण कधी कधी संसारातले बी योगी आहेत. दुर्दैव असं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 ग्रस्त आश्रमाचं वर्णन आले. 4 ग्रस्त, ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वात श्रेष्ठ कोणता आश्रम? शंकराचार्य उगत म्हणले असते धन्योथ ग्रस्ताश्रम श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहे का श्रेष्ठ आहे? कारण सर्व विषय वासना भोग भोगून, मी मनात सांग गेलो काकड्याच्या अभंगात आहे, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान घेऊन गावा गोविंद गा. आणि नियोबारायाने संसार करताना तुकाराम महाराजाचा संसार प्रगटीकरण करत असताना नियोबारायानं त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रपंच रचना अवघी गुण त्यागे, प्रपंच रचना सर्व ये गुण त्यागे, अनुतापाची वारी देह अनुतापाची वैराग्याची निष्ठा प्रगटुनी नियोबाराय सारखे वर्णन केले. कोण होते नियोबाराय? शिष्य होते, पण कोण्या जातीचे? जातीचा जर विषय गेला. आणखी काही बऱ्याच लोकांचा असा संभ्रम आहे तत्कालीन ब्राह्मण समाजांनी तुकाराम महाराजाचा छळ केला. तुकाराम महाराजाचा ब्राह्मण समाजाने छळ केला अशी त्या काळातली एक ज्ञान देण्याची आख्यायिका आताच्या काळामध्ये चालू आहे. मला सांगा तुकाराम महाराजाचा आणि ब्राह्मणाचा जर द्वेष असला असता तर 14 टाळकऱ्यामधले 9 टाळकरी ब्राह्मण आहेत. 9 टाळकरी ब्राह्मण आहेत म्हणजे वर्चस्व. आता जाऊ द्या तसं तर जातवित्त गोत कुयशे मातन भजे कात्वरित किंवा याती कुय माझे गेले हर कोणी श्रीरंगा वाचुनी आणुनी, हे आपल्या अल्पबुद्धीचा विचार आहे. मग नियोबारायासारखे शिष्य कोण? जाऊ द्या, एखाद्याकडून काही पाहिजे असेल तर स्तुती करायची आणि स्तुती करून काहीतरी आपल्याला भेटवायचंय. आणि तुम्हाला सांगतो आपल्या जवळ येणारा माणूस प्रत्येक जण आपली जर स्तुती करू लागला तर तो आपला हितचिंतक हाय असं म्हणण्याची गरज नाही. कधी कधी माणूस खूप दूर आहे आणि कधी कधी खूपच विरोधक आहे आणि कधी कधी खूपच मोठा शत्रू आहे, पण त्यानं जर एखाद्या वेळेस आपली स्तुती केली तर ते खरं माणसाचं महत्व आहे, खरी माणसाची महिमा आहे. त्या काळामधला सर्वात मोठा पंडित मंबाजी बुवा, आणि मंबाजी बुवाचं ऐकून तुकाराम महाराजाचा छळ करण्यासाठी वाघोलीचे रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजाचा छळ करू लागले. किती प्रकारानं केला हो, किती प्रकारानं केला. तुकाराम महाराजाला मोठ्या धर्मसभेमध्ये बोलण्यात आलं आणि धर्मसभेमध्ये बोलून सांगितलं त्या काळातल्या न्यायाधीशानं, म्हणले का हो तुकोबा, तुमच्या विषयीची तक्रार आली आमच्याकडे. पुण्याला धर्मसभा भरली आणि त्या काळामध्ये त्या धर्मसभेमध्ये तुकाराम महाराजाला विचारण्यात आलं, तुम्ही रंजल्या गांजल्या दीन दुबया दलित अज्ञानी ज्याचा अधिकार नाही अशा लोकायला वेदाचं अमृत पाजता म्हण, वेदाचं ज्ञान पाजता. तुकाराम महाराज म्हणले मला वेदच कळत नाही, कारण वेद कळायसाठी शिक्षण लागल ना. नाही, तुम्ही जे काव्य लिहिलं, जे साहित्य लिहिलं, त्या साहित्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं मी ते लिहिलंच नाही. मी लिहिल्याला कोणी लिहिलं? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी एक अभंग प्रस्थापित केला. पुण्याच्या धर्मसभेमध्ये तुकाराम महाराजांनी लोकांना सांगितलं, आपुलिया बये नाही मी बोलत, सका भगवंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची, कायम्या पामरे द्यावी ती उत्तरे, परी विश्वंभरे कृपा केली. मुक्याला बोलायला लावणारा, पांगयाला चालायला लावणारा तो परमात्मा आहे.
त्यानं काहीतरी मला बुद्धी दिली आणि त्या बुद्धीच्या आधारावर काहीतरी लिहिलो. तुम्हाला वाटायला मी वेद लिहिले, मला वाटतं हे वेद. सांगा बरं. म्हणले हे तुम्ही लिहिलेलं खरं आहे का? मी ते म्हणले मी स्वतःच्या ध्येय बुद्धीनं लिहिलो नाही. ज्या अर्थी मला देवानं सद्बुद्धी दिली त्या अर्थी हे सर्व खरं आहे. म्हणले कशाहून? कारण माझी वाचा पवित्र आहे, आयुष्यभर वाचन कधीच लबाड बोललं नाही, त्या अर्थी माझ्या वाचेमध्ये सामर्थ्य आलं. हे मी सांगणार गेलो. तुकाराम महाराजांनी पुण्याच्या धर्मसभेमध्ये सांगितलेलं वचन आहे. आणि म्हणले खरंच तुझी वाचा पवित्र आहे का? तूच एकटा खरा आहेस का जगात? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी धर्मसभेला विरोध केला. म्हणले सत्य हे फक्त आमच्याच मुखात शोभतंय, गबाळाच्या मुखामध्ये शोभणार सत्य आमाशीच साजे. कुणाला? आम्हालाच. गबाळाच्या मुखामध्ये आम्हाला हे दिसत नाही. आणि जे लिहिलंय ते बुडविण्यापर्यंत वाघोलीकर रामेश्वर भट्टाची क्रिया गेली. कधी? त्याचे अभंग बुडून टाकण्यापर्यंत गेली. एवढीच नाही, ज्या वेळेस अनगडशा फकीराच्या विहिरीमध्ये आंघोळ केल्यावर अंगाचा दहा झाला, रामेश्वर भट्टाचा अंगाचा दहा झाल्याच्या नंतर ते शाप देऊन टाकला त्या अनगडशा फकीरानं. फकड साधू म्हणले माझ्या व्यतिरिक्त ह्या विहिरीमध्ये आंघोळ करणाऱ्याचा अंगाचा दहा होईल पाण्याच्या बाहेर आल्यावर. आंघोळ केली विहिरीमध्ये, रामेश्वर भट्ट बाहेर आले. मोठा शिष्य परिवार संघ होता, अंगाचा दहा शांत व्हायला तयार नाही. अनेक प्रयत्न केले, अनेक वैद्य बोलले, पण अंगाचा दहा शांत व्हायला तयार नाही. शेवटी रामेश्वर भट्टाचं आराध्य दैवत म्हणजे माऊली आळंदीला गेले आणि आळंदीला अनुष्ठान मांडलं. माऊलीची प्रार्थना केली, माऊलीला सांगलं बाबा काही बी करा, माझ्या अंगाचा दहा शांत करा, काहीतरी उपाय सांगा. माऊलीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला रामेश्वर भट्टाला आणि सांगितलं, म्हणले आयुष्यभर ज्याचा तू तिरस्कार केलास तुला ते कळालं नाही. अंगाचा दहा फक्त ह्या जगामध्ये एकाच्याच उपायानं होईल. ते उपाय जर तुला पाहिजे असेल तर देहू गावला तुकावाण्याच्या घरी जाय. मरता सो क्या नाही करता. मरण समजायला प्रिय आहे. रामेश्वर भट्ट जे तडक निघाले आळंदीहून देहूला, आणि देहू गाठल्यावर तुकाराम महाराज आपल्या दाराच्या पुढे बसले होते सकाळच्या प्रहरामध्ये. रामेश्वर भट्टाचे शिष्य समसंग होते. रामेश्वर भट्ट फक्त एकदम कसं सामोरं जावं तुकारामाला म्हणून आधी एका शिष्याला पाठवलं आणि शिष्यानं सांगितलं, तुकाराम महाराजाला वर्दी दिली. म्हणले वाघोलीचे रामेश्वर शास्त्री आपली प्रतीक्षा करत आहेत, आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. तुकाराम महाराज ताडकून उठले. म्हणजे एवढा मोठा महात्मा माझ्या दारामध्ये येण्यापेक्षा आपण त्याला समोर जावाव ही संताची मती आहे. तुकाराम महाराज दारातून उठले, रामेश्वर भट्टाला समोर गेले. समोर गेल्या गेल्या रामेश्वर भट्टाला आलिंगन दिलं, पाया पडू दिल्या नाही. रामेश्वर भट्टानं घडलेली हकीकत सांगितली. माऊलीनं मला तुमच्याकडे पाठवलंय, माझ्या अंगाचा दहा शांत करायचा आहे, उपाय सांगा. उपाय सांगताना तुकाराम महाराजांनी एक उपाय सांगितला, अभंग लिहून सांगितला. उपाय म्हणजे काय? कोणत्या झाडाचा पाला सांगितला का? तो उपाय सांगितला. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होय, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होय, शुद्ध तरी शत्रु मित्र होय, व्याघ्रन काय सर्पतया, व्याघ्रन काय सर्पतया, संतांचं वचन कानामध्ये पेरलं. तुका म्हणे कानी ऐकिली मात आणि तिने झाला घात जीवपणाचा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा उपाय माझ्याकडे नाही, पण उपाय नक्कीच आहे. चित्त शुद्ध करा, पवित्र करा. आणि चित्त जर शुद्ध झालं त्या जगामधलं कोणताच आघात तुम्हाला काही करणार. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया, विषते अमृत आघात तेहित. जर चित्त शुद्ध असेल तर विष ही अमृत होते आणि आल्याला आघातही दूर जाते. हे तर काय म्हणजे तुमच्या अंगाचा दहा, हे तर काय
त्याच्या पुढल्या चरणात सांगितलं, देह दुःख ते सर्व सुख देईल, आणि देहाचं दुःख हे सर्व सुखाचं फळ देईल. आणि काय होईल? शांत होतील अग्नी ज्वाळा. तुकाराम महाराजांनी उपाय सांगितला. चित्ताची पवित्रता रामेश्वर शास्त्रीनं केली, अनुष्ठान मांडलं, आणि चित्ताकडे पवित्रता येणं म्हणजे कोण्याही जीवाचा न घडो, कुणाचा हेवा नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, असूया नाही, आणि काही न करता आपोआप चित्त पवित्र झालं रामेश्वर शास्त्रीचं. आणि रामेश्वर शास्त्रीच्या अंगामध्ये विरक्तीचा ठसा उपर आला, आणि काम क्रोध आदी विकार संपले, मत्सर संपला. अशा वेळेस ज्या रामेश्वर शास्त्रीनं तुकाराम महाराजाला नाना प्रकारचा छळ केला, त्या रामेश्वर शास्त्रीनं जगाला ओरडून सांगितलं, हे जग समज काय म्हणालंय की तुकाराम महाराजाला विमान आलतं का? तुकाराम महाराजाच्या एका अभंगामध्ये असं वर्णन आलंय, आजामेळाच्या शेवटच्या मरणाच्या वेळेला नाव घेतलं. मरणाचे वेळी आजामेळानं मरणाच्या प्राण जाते वेळी, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, आणि देवे विमान त्याशी पाठव. तुकाराम महाराजांनी लिहिले. आणि दुसरं लिहताना सांगितलं, गजेंद्राचं 1000 वर्ष युद्ध एका नकरा संघ चाललं, म्हणजे सुश्री संघ चाललं, आणि त्या दोघांचं युद्ध चालताना आप्त स्वकीयाचा लोभ ज्या दिवशी गजेंद्रानं सोडला, आणि देवाचा धावा केल्यावर देवानं त्या दोघायला न्यायला विमान पाठवलं. का एकाला पाठवलं? एकालाच पाठवलं. गजेंद्रालाच पाठवलं देवानं. देव न्यायला कुणाला आला? हत्तीलाच न्यायला आला, कारण हत्ती भक्त होता, ते हुशार होत, पाय धरणार. ते ज्यावेळेस गजेंद्राला विमानात बसिलं, गरुडावर बसिलं, त्यावेळेला ते खालचं होतं की नाही, ते सुसर, ते काय म्हणू लागला, नकर म्हणले, देवा पंक्ती भेदभाव तुमच्याकडे नसला पाहिजे. म्हणले कसं काय? असं म्हणतात की तुम्ही गजेंद्राला न्यायला आला, मी पापी आहे, त्याच्यात काही वाद नाही, पण शास्त्र पुराण गरजालेत, वेद गरजालेत, की देवाचं तोंड बघल्यावर हजारो नाही, लाखो नाही, कोटी ब्रह्म हत्या काय महिमा वर्णू आता सावरे कीर्ती. कोटी ब्रह्म हत्या रूप पावया जाते, कोटी ब्रह्म हत्या रूप पावया जाते. हे ब्रीद आहे, ते हुशार होतं. त्यानं काय सांगितलं, म्हणजे तुझं तोंड बघल्यावर, तुझं रूप बघल्यावर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. उचललं त्याला बी उचललं. हे तुकाराम महाराजांना लिहून ठेवलंय. तुकाराम महाराज म्हणले, गजेंद्राला तू विमान पाठीलय, नकराला तू विमान पाठीलय, आणि ते आजामेळाला पाठीलय, ह्याच्यावर माझा पक्का विश्वास बसलाय, आणि त्या दिवसापासून मी आस लावून बसलो तुझ्या विमानाची. देव कधी येईल आस लावून बसलो होतो. मला काय म्हणायचंय, तत्कालीन त्या व्यवस्थेमध्ये 17व्या शतकामधला उच्च पंडित असणारा, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारा रामेश्वर शास्त्री सारखा माणूस जगाला उपदेश करताना त्यांनी तुकाराम गाथेमध्ये एक अभंग, असे अभंग लिहिले त्याने बरेच, पण त्याच्यामध्ये एक अभंग लिहिलाय 11 चरणाचा, तुकाराम महाराजाची महती सिद्ध करणारा. महती सिद्ध त्या अभंगाच्यातून केलेला आहे. काय महती केली? रामेश्वर शास्त्री म्हणाले, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची, शास्त्रे ही पुराणे गीता नित्यनेम, वाचिता ती परिवर्म त्यासी न कळे, कर्माभिमाने वर्णमाभिमाने नाडिले ब्राह्मण कलियुगी, तैसा नवे तुका वाणी व्यवसायी, भाव त्याचा पायी विठोबाच्या, अमृताची भाषा वर्षला शुद्ध. रामेश्वर शास्त्री माहित अमृताचा वर्षाव केलाय. तुकाराम महाराजांचे विचार म्हणजे अमृताचा वर्षाव आहे. त्याशी अशुद्ध कोण करी, उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे, करोनी निराय दिले हाती,
चहू वेदाचे करुणी खंडन अर्थ ही गहन प्रगट केला. ते पुढे म्हणाले, एवढं मोठं न साधणारं साहित्य रचून काव्य रचून मोठे कवीश्वर अनेक झालेत. मागे झाले कवीश्वर थोर थोर, सांगा कलेवर कोणी नेले. ते रामेश्वर शास्त्री जगाला उद्देशून म्हणाले तर म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. कोण केलंय वर्णन? रामेश्वर शास्त्रीनं. मग ज्या अर्थी रामेश्वर शास्त्री सारखे विरोधक त्या काळामध्ये तुकाराम महाराजाला तुकाराम महाराज विमानात बसून गेले हे सिद्ध करून सांगतात, तरी आपल्यासारख्या अपप्रवृत्ती मात्र त्याच्यावर शंका घेतात. विश्वास नाही आपला, विश्वास नाही. त्याच रामेश्वर शास्त्रीने सांगितलं, बाबा ज्यात मला सांगा तुकाराम महाराज आरती कोण लिहिली? रामेश्वर शास्त्री. आता मला एका ठिकाणी वाचताना असं आलं लक्षात, तुकाराम महाराजाची आरती रामेश्वर भट्टानं लिहिली. लिहित असताना पहिलं कडवं लिहिलं, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखवी आमा, राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. हे असं लिहिलं लिहिता लिहिता शेवटचं कडवं राहिलं होतं. शेवटचं रामेश्वर शास्त्री लिहिता लिहिता शेवटचं कडवं राहिलं. पहिल्याच्या काळामध्ये दौत होती, दौत, आणि त्याच्यामध्ये ती कांडी बुडवायची आणि त्या कांडी त्या लिहायचं. त्या तल्लीन होऊन लिहित असताना त्याच कडव्याला रामेश्वर शास्त्रीच्या दौती मधली शाई संपली आणि शाई संपल्या शाई आपल्याला भेटली नाही. तादात्म्य वृत्ती जळली होती तुकारामा संग आणि डोळ्यात खळकुण्या पाणी आलं. पाणी आल्याच्या नंतर वाटलं की ज्या महात्म्याच्या जीवनाकडे बघल्यावर एकाही कशाच प्रकारचा डाग दिसला नाही, त्या महात्म्याची आरती लिहिताना शाई संपली. आता मला ह्या जाग्यावर उठणंही शक्य नाही म्हणून टर्रकुने आपली मांडी कापली. मांडीतल्या रक्तानं शेवटचं कडवं लिवलंय, तुकीता तू कळेशी तुकाराम दिसला नाही, पंढरपूरचा पांडुरंग आणि तुकाराम दुसरा नाहीच. ही परिभाषा आहे तुकाराम महाराजाची महती आहे. म्हणले तुकाराम महाराज लई, तुकाराम महाराज एका जणांना विचारलं, तुकाराम महाराजाचं लई वर्णन करा लाव, तुम्ही लई वर्णन करा लाव. म्हणले आमच्या सारख्याचा फायदा काय, तुमच्या सारख्याचा फायदा काही नाही. म्हणले कसं असते बघा, रामायणामध्ये रामाचं नाव तुम्ही आम्ही आजपर्यंत समजच घेतच आहोत, बरोबर आहे का? पण रामाचा एक भाऊ होता, अयोध्येच्या बाहेर नंदीग्रामाच्या ठिकाणी 14 वर्षे वाट बघत बसला होता रामाची. त्या भावाचं नाव काय? भरत. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे, आणि विनोबा भावेनी भरताविषयी एक मत प्रगटीकरण केलं. रामाचं नाव घेतल्यावर कुणालाही मुक्ती भेटेल, ह्याच्यात काहीच नवल नाही. रामाचं नाव घेतलं तर घेऊया, नाही तर घेऊ नका. भरताचं नाव घेतलं तरी मुक्ती आहे. हे संत आहे, हे संत आहे. तसं रामेश्वर शास्त्रीला एका जणांनी विचारलं, म्हणले लई तुकारामाची तुम्ही महती गायला लाव, म्हणजे आमचा फायदा काय, आमचा फायदा काय? कसं असते सद्गुरु चरित्रात आहे, लागता महात्मयाचा हस्तसंगम प्रपंचची होय परब्रह्म. संताच्या सहवासात गेल्यावर दुर्जनही सज्जन होते, दुर्जनही सज्जन होते. तुकाराम महाराजाचं तुम्ही नाव जरी घेतलं तर खूप झालं. एवढंच नाही, तुम्हाला आठवत असेल किंवा न आठवत असेल, भारतामध्ये बोलपट साजरा झाला 1935 ला.
पहिला बोलपट आला. आणि 1939 ला मराठी चित्रपट दादासाहेब फाळके यांनी निर्माण केला. त्या चित्रपटाचं नाव आहे संत तुकाराम. त्या संत तुकारामाच्या चित्रपटातला जो कलाकार आहे ज्यानं ती कलाकारी साकार केली, त्या कलाकाराचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. आणि त्या विष्णुपंत पागनीसाची ख्याती अशी झाली की त्या तुकारामाच्या चरित्राला नटविण्यासाठी त्यानं इतका समर्पण भाव दिला की चित्रपट त्या काळामध्ये करोडो रुपये कमी चित्रपटानं, मानधन नव्हतं, पण ते काय झालं, समर्पण भावानं तुकाराम महाराजाचं ती कलाकृती सादर केल्यामुळं तेच ड्रेस त्या माणसानं आयुष्यभर घातला तुकारामाचा. बरं घातला तर घातला. दादासाहेब फाळके सारखे त्याच्या घरी त्याला मानधन द्यायसाठी आले, भरपूर मानधन घेऊन आले, तर त्यानं मानधन स्वीकारलं नाही. आणि जे काही दिलं ते लोकांना देऊन टाकलं. आपली इस्टेट लोकांना वाटून टाकली, काहीच ठेवलं नाही. आयुष्यभर तुकाराम जे जगले त्यानं राहिलेलं आयुष्य तुकाराम म्हणून जगले. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत बिना नाही समाधान. काय सांगायचं तुम्हाला, एका संताचं पात्र करणारा जर विरक्त महात्मा होतोय, आयुष्यातलं आपलं सर्व लोकांना देऊन टाकते, एका निष्ठ पात्र करणाऱ्याला मला सांगा, संताच्या सहवासात आल्यावर पालट काय. आपल्याच भारतामध्ये एक महात्मा होऊन गेलाय, परमपूज्य आदरणीय डोंगरे महाराज म्हणून महात्मा होऊन गेला. आयुष्यभर भागवत कथा केली त्याने, कृष्णाची भागवत कथा केली. लोक म्हणायचे मानधन घ्या, तुम्ही मानधन घ्या. तर ते म्हणायचे ठीक आहे, माझं मानधन द्या. तर समधी भागवत झाल्यावर एक तुळशीचं पान घेतो ते म्हणून, तुम्हाला द्यायचंच तर तुळशीचं पान. आयुष्यभर भागवत. एवढंच नाही, भारतातच नाही, भारताच्या बाहेर विदेशात जाऊन त्याने भागवत केले. विदेशात जाऊन कृष्णचरित्र सांगायचे. ज्यावेळेस आई बापाने त्याचं लग्न ठरलं, आणि लग्न ठरल्यावर मी तुम्हाला संताच्या सहवासात येणं, संताची भूमिका साकारल्यावर परिणाम काय, आणि संताच्या सहवासात आल्यावरचे परिणाम सांगाल. डोंगरे महाराजाचं लग्न तरुणपणामध्ये आई वडिलांना ठरविल्यावर साजेशी पत्नी मिळाली, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आपला संसार थाटायच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी आपल्या पत्नीला त्यांनी जवळ बोलवलं आणि तिला सांगितलं, तुझा ना माझा संसार सुरुवात आता झालेली आहे, काही हरकत नाही, माय बापानं लावून दिलं आणि हे आपण लग्न संसार ह्या केलाही पाहिजे, पण माझी एकच मागणी आहे तुझ्याकडे, तू आता माझी धर्मपत्नी आहेस, एकच मागणी आहे, ती मागणी तू पूर्ण करशील का. त्यावेळेस त्या पत्नीनं सांगितलं, तुमची मागणी जर माझ्याकडून पूर्ण होत नसेल तर मी तुमची पत्नी म्हणून घेण्याच्या लायकीची नाही. म्हणले काय सांगा. तर आदरणीय डोंगरे महाराजांनी तिच्याकडे एक मागणी सांगितली, आपला संसार सुरू होईल तेव्हा सुरू होईल, पण माझी अशी इच्छा आहे की भागवत कथा मी करणार आहे, माझ्या 1000 भागवत कथेचं श्रवण तुला करावं लागल आणि त्याच्यानंतर आपला संसार सुरुवात होईल. परिणाम असा झाला, भारतीय संस्कृती उगाच श्रेष्ठ नाही. त्या आई साहेबांनी 1000 श्रीकृष्णाचे चरित्र भागवत कथा आदरणीय डोंगरे महाराजाच्या ऐकल्या, आणि 1000 कथा ऐकल्याच्या नंतर संत हे बोलायला चालणारे असतात. ऐकल्याच्या नंतर 1000 कथा झाल्या. डोंगरे महाराजांनी विचारलं, म्हणले 1000 कथा आता तुझ्या ऐकणं झाल्यात, म्हणले आता आपला संसाराचं गाडं पुरी चालवायला तयार मी आहे, आणि तुला काय वाटतंय. त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, म्हणले मी 1000 कथा भागवताच्या ऐकल्याच्या नंतर मला असं वाटलं की मला आता जिकडं तिकडं श्रीकृष्ण दिसालाय, तुमच्यात बी श्रीकृष्ण दिसालाय, मी बी श्रीकृष्ण दिसाले, चौकड श्रीकृष्ण दिसालाय, मला आता संसारात रस राहिला. म्हणजे आता काही घ्यायचं नाही, आता काही द्यायचं नाही. जन्म जसं मीरेनं आपलं आयुष्य भगवान श्रीकृष्णासाठी वेचलं, मी माझं आयुष्य तुमच्यासाठी वेचणार आहे. आयुष्यभर दोघं फक्त नवरा आणि बायको म्हणून राहिलेत. पुढला परिणाम सांगतो. वार्धक्य आलं. डोंगरे महाराज एका बाहेर विदेशामध्ये
भागवत कथा करत असताना पत्ता लागला, म्हणले पत्नीचं निधन झालं वार्धक्यामध्ये. पत्नीचं निधन झालं. निधन झाल्याच्या नंतर समध्या अनुयायी शिष्य परिवारानं व्यवस्था केली. डोंगरे महाराजाला आणण्यात आलं आणि डोंगरे महाराजानं सांगितलं, म्हणले अंत्यसंस्काराचं जे काही आहे ते तुम्ही कुणीही करायचं नाही, कुणीही करायचं नाही. म्हणले का? मोठमोठे शिष्य आहेत, कोटीपती लोक आहेत, अशा टाइमला समध्याला सांगण्यात आलं तुम्ही कोणीही ती व्यवस्था करायची नाही. म्हणले व्यवस्था कोण करणार? ज्या माणसानं आयुष्यभर 1000 भागवत कथा केल्या, फक्त तुळशीचं पान पुढल्याकून घेतलं, त्याच्यापाशी आहे तरी व्यवस्था कराय काय? प्रेता पत्नीचं प्रेत पडलं होतं. त्या प्रेतापाशी डोंगरे महाराज गेले, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं, मंगळसूत्र विकलं आणि विकलेल्या मंगळसूत्रातून पैसे आले. त्या पैशामधून अंत्यविधीची व्यवस्था केली. ही महती आहे भारतीय संस्कृतीची, ही महती आहे. आणि त्या डोंगरे महाराजाची आदर्श आपल्या भारतामध्ये आपण घेत आहोत. मला काय सांगायचंय, संतांच्या सहवासामध्ये आल्यावर नवे नवे मला एकच सांगा, आपल्याच गावातलं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याच गावात समजा गावकऱ्याच्या वतीनं 30-35 तरुणाकडे कार्यभाग दिला सप्त्याचा, बरोबर आहे. ह्या तरुणाने गेल्या 7 दिवसापासून तन मन धन अहोरात्र ज्याच्याकडे जे काम पडलंय ते काम करत गेले करत. मला असं वाटतंय ते करण्यामध्ये शिमगा चिसरून गेले. थोडं बघा, गेल्या वर्षी आपल्या गावात शिमगा झालाय की नाही, कशा प्रकाराने झाला? ज्या आरती आमदार झाला नाही त्या आरती ते इतके रस ह्याच्यामध्ये समर्पण झाले की शिमगा विसरून गेलेत. हे मी सांगणार गेलो तुम्हाला, रामायण सांगा. रामायण ऐसा भरत रामे कोंदला, तो देशची राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला, पाहो लागला काशी. रामेश्वर भट्टाला विचारले एका जणानं, म्हणले आमचा फायदा काय? भले माणसं हो, तुमचा फायदा तुम्ही काहीच करत नाही, संसार नेटानं करा, पण ते संसार करताना माझ्या तुकारामाचं नाव घ्या, की ज्याच्या काळामध्ये 10 गजा नाव घेतल्यानं आहे, अशा माझा तुकारामाची महती आहे. पहिल्या चरणामध्ये तुकाराम 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 कापेय धन्य तू गोबा समर्थ नाम घेता. वाघोलीकर रामेश्वर शास्त्री लोकांना सांगितलं काही गरज नाही म्हणले देवाचंही नाव घ्यायची, तुकाराम तुकाराम म्हणा. कारण ज्या नावामध्ये तो धाक आहे, ज्या नावामध्ये तो धाक आहे. काहून असा धाक झाला कडे? कायाला बी असा धाक पडण्याचं कारण काय? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. आणि कसं आहे बघा, माणसाच्या जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर माणसाकडून काहीतरी चांगले काम घडले पाहिजे, उच्च गतीचे उच्च कोटीचे काम घडले पाहिजे. पण रामेश्वर भट्टाचं म्हणणं आहे, तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये काही पुरुषार्थ केलेत. त्याचा पहिला पुरुषार्थ सांगताना रामेश्वर शास्त्री म्हणाले, तर ह्या जगामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कर्तुम म्हणजे हातातून होणाऱ्या कर्मातून होणारे काम आहेत जे माणूस करू शकते. अकर्तुम म्हणजे न होणारेही काम एखाद्या वेळेस माणूस करू शकते, आणि ते काम जर होत नसेल तर देवाला ते अकर्तुम काम करण्यासाठी यावं लागते. आणि अन्यथा कर्तुम म्हणजे जे कधीच ज्याची कल्पनाही आपण करू शकत, कधीच कल्पना करू शकत नाही, त्याला अन्यथा कर्तुम म्हणावं. अन्यथा कर्तुम जे कधीच शक्य नाही. कधी कधी कर्तुम आणि अकर्तुम काम होतात, पण अन्यथा कर्तुम म्हणजे जे कधीच शक्य नाही, ज्याची कल्पनाही करू शकत नाही. त्याच्यातलं पहिलं काम त्रेतायुगात प्रभू रामचंद्रानं केलं. पाण्यावर दगड तरले. प्रभू रामचंद्राच्या नावानं पाण्यावर दगड तरले. हे अन्यथा कर्तुम शक्ती आहे, ती देवाशिवाय दुसऱ्याला जमत नाही. रामेश्वर शास्त्रीचं असं म्हणणं आहे, तुकाराम महाराजांनी केलेल्या पुरुषार्थापैकी पहिला आणि अति उच्च कोटीचा पुरुषार्थ 3ऱ्या चरणामध्ये त्याचं वर्णन केलंय.
धन्य तुकोबा जय जय दगडा सहित सहित वया जय दगडा सहित वया वया जळी दगडा सहित वाया जळी दगडा सहित वाया तारियला सहित लया तारियला सहित लया धन्य तुकोबा समत धन्य तुकोबा समत तारिये देवबाला नाव केले हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला जगद उद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनाचा संदेह निरसिला निंदा करणाऱ्याची निंदा तुकाराम महाराजांना केली नाही मंबाजीच्या चारित्र्यातून येते आणि मोठेपणा किती आहे मोठेपणा किती आहे मला सांगा पिपरी चिंचवडचे मोर्या गोसावी नावाचे गणपतीचे भक्त तत्कालीन व्यवस्थेमधला सर्वात श्रीमंत माणूस पुण्यामधला सर्वात श्रीमंत गोसावी आहे पण गणपतीचा कट्टर भक्त आणि त्याला एक अहंकार होता अहंकार मी गणपतीचा सर्वश्रेष्ठ आहे हो आज मी मला सांगा तिथलचा एक गणपती आहे त्या गणपतीचं नाव काय तिथला एक गणपती आहे त्याच्या नावानं आहे त्याच्या नावानं आहे त्या भक्ताच्या नावानं आहे त्याला एक अभिमान होता की मी गणपतीला माझ्या घरी जेवू घालू शकतो तुकाराम महाराजाची त्यानं कीर्ती ऐकली तेव्हा हेवा वाटला म्हणला मजाईपेक्षा श्रेष्ठ तुकाराम कोणता असू शकते म्हणून त्यानं तुकाराम महाराजाला स्वतःच्या घरी जेवायला बोलवलं कशासाठी आपलं काहीतरी अलौकिक दाखविण्यासाठी चिंचवडला जेवायला बोललं तुकाराम महाराज जेवायला गेले आणि समद्याला पात्र टाकलेले बसलेत दोन पात्र रिकामे ठेवलेत एकाकडे कोणी एक एकाकडे कोणी एक तुकाराम महाराजाच्या समोर पात्र आलं तुकाराम महाराज म्हणले गोसावीजी म्हणले घ्या श्लोक जेवायला सुरुवात करा ते म्हणले थांबा माझा नियम नाही ते मला रोज जेवताना माझा गणपती आला तरच मला माझं जेवण जाईल हे तुम्ही श्लोक फिलोक मला काही कळत नाही गणपती आला पाहिजे जेवायला तुकाराम महाराज म्हणले बोलवा तुकाराम महाराज म्हणले मग दोन पाठ कशासाठी काय नाही म्हणले माझा तुझी कीर्ती ऐकलो म्हणले तुला जेवायला बोललं मी इतका मोठा भक्त आहे आज माझा देव एक जेवायला येणार आहे म्हणून एक पाठ रिकामा आहे तू एवढा विठ्ठलाचा भक्त आहेस तुझाही देव जेवायला बोलव तुझ्यासाठी दुसरा पाठ रिकामा ठेवलेला आहे तुकाराम महाराज म्हणले करा सुरुवात बोलवा गणपतीला कितीतरी प्रयत्न केले मोरया गोसाव्यानं पण गणपती जेवायला यायला तयार प्रयत्न करून तुकाराम महाराजाकडे म्हणला आज काय गणपतीची इच्छा दिसना गेल्या जेवायची तुम्ही सुरू करा तुकाराम महाराज म्हणले तसं नाही तुमचा जसा नियम आहे तसा माझा बी आहे आव्हान केलं पांडुरंगाचं आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजाच्या आव्हानाला ओ देऊन तुकाराम महाराजाच्या बाजूला येऊन जेवायला बसले आणि तेवढ्यामध्ये चेहरा पडला गोसायाचा पडल्यावर तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं मोठे माणसं त्याला म्हणावं दुसऱ्याचा चेहरा पाहून आनंद न होता त्यांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं विठोबाला म्हणले भगवंता माझी लाज राखलीस पण त्याची बी लाज राख गणपतीचं आव्हान केलं त्याच्या पात्रावर जाऊन गणपती बसला ही महती तुकाराम महाराजाची ही महती तुकाराम महाराजाची होत तरी घरी काय चला म्हणले तुकाराम महाराजाचा आता वेळ आलेली आहे 42 वर्षे झालेत भगवान पंढरीश परमात्मा तुकाराम महाराजाला देहू गावाकडे नेण्यासाठी गरुडावर बैसून आलेत दशमीच्या दिवशी देहूच्या बाहेर गरुडाचं आगमन झालं आणि भगवंत आलेत तुकाराम महाराजाला चाहूल लागली जायची वेळ आणखीन पुढीच आहे पण देव आलाय बाहेर मग देव आलाय तर देवाला मध्ये घेतलं आपल्या घरी नेलं घरी बसल्यावर घरची परिस्थिती काय आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिकेन कुत्रे घर राखीती ज्यावेळेस देव घरी आलाय ते तुकाराम महाराजाला देवाला जीव घालायचे जेव तर काय होतं जेवायला तरी काय होतं परिस्थिती काय होती
तुकाराम महाराजांनी देवापुढे सांगितलं, देवा तू आमच्या घरी आलास, तुला काय कमी आहे, काय उण्य तू मापाशी? किंवा लक्ष्मीचा पती दाता आणि मी एक मागणारा किती आहे, मागणाऱ्याच काय? तुकाराम महाराजांनी त्यावेळेस एक अभंग प्रस्थापित केला आणि देवाकडे विनंती केली. काय केली? काय करू उपचार कोप मोड की जर्जर. देवा काय करू उपचार, माझ्या घरी तर खायला काही नाही, बसायला काही मोडत्याच बाजा वरी वाकच्या शेजा. काय करू उपचार गोप मोड की जर्जर. खायला काय? दरदरीत पाण्या माझ्या रांदियल्या कन्या. काय करू उपचार गोप मोड की जर्जर. काय करू उपचार. आनंदाने देवानं कन्या खाल्या, कन्या खाल्याच्या नंतर खूपच मोठं स्वादिष्ट सुपारी अमुक तमुक लवंग इलायची तरी होती का? काय होत? मुख शुद्धी तुळशी दय तुका म्हणे मी दुर्बळ. देवाला म्हणाय, देवा झाडाचं पान आणलं तुळशीचं आणि म्हणले ह्यानंच आपलं मुख शुद्धीकरण करा, कारण मी दुर्बळ आहे. मग दुर्बळ म्हणाव तर कीर्तनात बसल्यावर शिवा कासाराचा मुलगा उठणारा कोण? शिवबा कासाराचा मुलगा कीर्तनातून उठेला. दुर्बळ म्हणाव. वैकुंठ गमन झाल्याच्या नंतर तुकाराम महाराज पृथ्वीवर मृत्यू लोकामध्ये किती वेळेस परत आलेत? 3 वेळेस परत आलेत. 3 वेळेस. हे अलौकिकता आहे, हे पुरुषार्थ आहे. जाणं हे पुरुषार्थ झालाय सध्या वैकुंठ गमन. पण परत यावं लागलं की नाही? कुणासाठी आलेत? 14 टाळकरी होते, म्हणजे निष्ठावंत होते तुकाराम महाराज संघ. त्याच्यामध्ये एक तेली समाजाचा टाळकरी होता. तेली समाजाचा. त्या तेली समाजाच्या टाळकऱ्यानं तुकाराम महाराज एका दिवशी सहज घरी गेले आणि त्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्याला आनंद झाला की तुकाराम महाराज आमच्या घरी आलेत. तुकाराम महाराजाला त्यानं सांगितलं, महाराज आयुष्यभर मी तुमच्या सोबत राहिलो, मी शिष्यत्व तुमचं पत्करलंय आणि मला असं वाटतंय तुम्हाला मी काहीतरी मागाव. देणार आहो का? तुकाराम महाराज म्हणले, बा माझ्या ऐपतीत आहे तेवढं मी तुला देण्याचा प्रयत्न करीन, पण माग शिष्य आहेस. त्यानं मागलं. ऐका, त्यानं म्हणला, महाराज माझ्या अंत समयाला मला मूठ माती देण्यासाठी तुम्ही उपस्थित राहावं. तुकाराम महाराजांनी वचन देऊन टाकलं. आणि तुम्हाला सांगतो, तुमचे माझे वचन सहज निघतील. सकाळी बोलल्याला दुपारी वेगळंच बोलता, दुपारी वेगळ्याला संध्याकाळी वेगळंच बोलता. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. पण परिस्थिती असली आली, मागणं काय होतं तेल्याचं? माझ्या अंत समयाला तुम्ही उपस्थित राहून मूठ माती देवावं. झालं उलट. त्यानं मरायच्या आधी तुकाराम महाराज वैकुंठ गमन होऊन गेलं. वैकुंठ गमन झाल्याच्या नंतर तुकाराम महाराज जेव्हा हे तेली मेल्याच्या नंतर त्याच्या समाजामध्ये असं असतं की आपल्यासारखं नाही, पुरतेत त्याला. मातीमध्ये दफन विधी केला. पण त्यानं पोराला अजून सांगून ठेवलं होतं, बघ तुकाराम महाराज येणार आहेत, तुकाराम महाराज येणार नाहीत. पोरग म्हणायचं, ते तर गेलेत की तुला काय करायचं? तुकाराम महाराज आल्याशिवाय मूठ माती द्यायची नाही. त्याचा भाव पक्का होता. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. सर्व त्या समाजानं जाऊन त्याचा दफन विधी केला. दफन विधी झाला की ते रात्रतूनच एक हातवर येऊन बसायचं. रात्रतूनच ते मड येऊन बसायचं वरी. एकदा झालं, दोनदा झालं, त्याचा दफन विधी केला. तेव्हा पोरानं बाकीच्या समाजाला सांगितलं, बापाचं असं असं म्हणणं होतं, मी मेलो तरी तुकाराम महाराज आल्याशिवाय मूठ माती देऊ नको असं सांगलं होतं. बाकीचे सोयरे कटावून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरी गेले. ते येऊन पेरेत उभा मध्ये टाकलं. तुकाराम महाराज स्वतः आले. आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी हातात माती घेतली आणि त्याचा दफन विधी करून टाकितलं. म्हणले आता वरी येऊ नको. हे पहिली वेळेस, हे पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ आहे. दुसऱ्या वेळेला तुकाराम महाराजाचे एकूण 6 लेकरं. तुकाराम महाराज वैकुंठाला गमनाला जाताना 7 महिन्याची गरोदर जिजाऊ साहेब त्या ठिकाणी 7 महिने नारायण नावाचं पोरग पोटामध्ये होतं. पण 3 मुलीचे लग्न झालेले होते, पण त्याच्यातली एक भागीरथी नावाची मुलगी होती. तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना तिला कसल्याच प्रकारची चाहूल लागली नाही. तुकाराम महाराज निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर भागीरथीला कळालं. तिनं
नांदत असताना त्या गावातून पळत आली आणि ज्या ठिकाणी वैकुंठ गमन झालं त्या ठिकाणी त्याच गावामध्ये तुकाराम महाराजाची आस लावून बघली होती. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करीती धावा. भागीरथीचा धावा ऐकून महाराजाला पाजर फुटला आणि त्या दिवशी भागीरथीच्या बोलविण्यानं महाराज पुन्हा एकदा मृत्यू लोकामध्ये आले. त्या गावाचं नाव आहे येल्लेश्वर. त्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे. तिथं भागीरथीला तुकाराम महाराज भेटले. बाप मला भेटायला आल्यामुळं भागीरथीला आनंद झाला, पण बापाला जेवू काय घालू मी, बापाला जेवू काय घालू म्हणल्यावर तिनं शेवया केल्या. लवकरात लवकर होणार कोणचं, शेवया आहेत. शेवया केल्या, शिजिल्या. पण तुकाराम महाराज म्हणले भागे शेवया केलीस निस्त्याच खाऊ का. बाबा म्हणले आता इथं काही दूध आहे का, आलाव तुम्ही थोड्या वेळासाठी. त्यावेळेस तुकाराम महाराजानं महादेवाचं मंदिर दाखविलं. भागीरथीला सांगितलं सांग कुणाला तरी महादेवाच्या पुढे नंदी बसलाय, त्या नंदीचं दूध काढून आण म्हणावं. हे काय पुरुषार्थ आहे, हे पुरुषार्थ आहे. येल्लेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. आणि तिसरी वेळेस निळोबाराय कुलकर्णी तुकाराम महाराज गेल्याच्या नंतर 42 दिवस अनुष्ठान मांडलं ते न. तसं पाहिलं तर माणूस फक्त 21 दिवस अन्न पाण्याविने राहत असते. 42 दिवस अनुष्ठान मांडलं. तुकाराम महाराज आले तरच मी भेटल म्हणून 42 दिवस अनुष्ठान मांडलं त्या तुकाराम महाराजासाठी. 42व्या दिवशी जगाचा मालक पांडुरंग परमात्म्याला वाटलं किती वेळेस तुकाराम महाराजाला परत धाडाव, म्हणून निळोबाराय जिथं अनुष्ठान मांडलं होतं तिथं देव गेले आणि त्याला सांगितलं निळोबाराय डोळे उघडा मी आलो, डोळे उघडा मी आलो. त्यावेळेस डोळे उघडले. निळोबारायानं पाहिलं. देवाचं रूप पाहिल्यावर आनंद भाव. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कया लोपली. त्यावेळेस त्याने सांगितलं निया म्हणे आम्ही नो ओळखोची देवा. कोण भक्त असा आहे आयुष्यभर माणूस देवासाठी झटालाय, देवासाठी करालाय, देव स्वप्नात यायला तयार नाही. पुढं साक्षात देव उभा टाकल्यावर बी ते देवाला म्हणालेत मी तुला ओळखीत. देव म्हणले कयाचा धावा करीत सो. 3 वेळेस परत आले म्हणून धन्य तुकोबा अंजेने केला हा पुरुषार्थ. शेवटी दशमी झाली, एकादश झाली, द्वादशीचं पारण झालं. देव म्हणले तुकाराम महाराज निघायचंय. तुकाराम महाराज म्हणले देवा थांबा, होळी आली, शिमगाला होऊ द्या आता. आणि असं करता करता शिमगा झाला. प्रतिपदा लागली. फाल्गुन शुद्ध द्वितीयेचा दिवस उजडला म्हणजे आजचा दिवस. त्या दिवशी तुकाराम महाराजाला निघायचंय. रविवार होता आणि रविवारच्या दिवशी सकाळी तुकाराम महाराजाचं भजन चालू झालं. 14 टाळकरी उपस्थित. जाता जाता जिजाबाईला सांगितलं आयुष्यभर तू माझ्या संग होतीस, आयुष्यभर मला साथ दिलीस. म्हणले माझं बी काही कर्तव्य आहे, काम आहे. म्हणले मला जायचंय वैकुंठाला, मला जायचंय वैकुंठाला आणि चल तू बी. तिनं सांगू लागली म्हणले तुम्हाला काय रोजच काम आहे ते, जा म्हणली वैकुंठाला जायचे कुठेही जा. म्हैस आणल्या, आता म्हैस हिणार आहे, तिचं दूध काढल कोण, दूध दही तूप मला समज करावं लागते. म्हणले तुम्ही खुशाल जा. म्हणले गुतू नको ह्याच्यामध्ये, यायचंय का तुला. ऐकलं नाही जिजाबाईनं. तुकाराम महाराज निघाले. 14 टाळकऱ्याला सांगितलं तुम्हाला यायचंय का. त्यानं प्रत्येकानं एक एक कारण सांगले. म्हणले महाराज आम्ही आमच्या टाइमला येऊ, तुम्ही निघा, तुम्ही निघा. एकालाही कळलं नाही. म्हणून संत ओळखावा आणि शूर ओळखावा रणी असं सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजाची 130 नावाची सनद आहे. त्या सनदीमध्ये असा उच्चार आलाय की तुकाराम महाराज त्या ठिकाणी कीर्तन करताना सदेह वैकुंठ गमन केलं. गरुड आल्याच्या नंतर गरुड सुद्धा लोकांना दिसला नाही, तुकाराम महाराज सुद्धा जाताना दिसले नाही. एक भ्रम आहे लोकांना. अहो सहज जाताना महात्मा निघून जात आहे. सद्गुरु चरित्रामध्ये श्रीपाद महात्म्य आहे. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी चलता 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 निघून गेले, आदर्श झाले. नरसिंह सरस्वती चलता 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 आदर्श झाले. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आजही आपण 700 वर्ष आळंदीच्या ठिकाणी ज्याचं खूपच चित्त शुद्ध पवित्र आहे अशा माणसानं समाधीला जर कान लावले तर माऊलीचा स्वर त्या कानामध्ये गुंजतय म्हणा.
हे महात्म्य साधू संताच आहे. तुकाराम महाराजांनी समजायला कीर्तन करता करता सांगितलं, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढवेळ झाला उभा पांडुरंग. देव उभा टाकलाय. आता एवढं करा, सकळ ही माझी बोयवन करा, आणि परतून घराकडे तुम्ही सुखान जा. लोक म्हणले तुकाराम महाराज तुम्ही चाला, म्हणले आम्हाला काहीतरी प्रसाद द्या, आम्हाला काहीतरी प्रसाद द्या. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं, माझ्यापाशी तुम्हाला आशीर्वाद द्यायला प्रसाद द्यायला काहीच नाही, एवढंच करा म्हणले, कर्मधर्म तुमचे असावे कल्याण. तुम्ही तुमच्या जीवनामधलं कर्म करताना धर्माला धरून कर्म करा, जगात तुमचं कोणीही काही वाईट करू शकणार नाही. जर धर्माला धरून कर्म असेल तर हेच माझा आशीर्वाद आहे. लोकांना आशीर्वाद दिला. गरुडाचा फडतकार चालू आहे, गरुड खाली येऊन थांबलेला आहे, आणि अशा टाइमला तुकाराम महाराजाकडे काय वाकून आलाय, आणि काय गुलाम करी सलाम, काय गुलाम झाला. म्हणले तुकाराम महाराज आमचं समजावर चाललंय, पण तुमच्या पैसे आम्ही गुलाम होऊन आलो, पण माझी बी काही मागणी आहे, आम्हाला बी काहीतरी द्या, त्या कामामध्ये येऊ द्या. त्या काळाला सांगितलं तुकाराम महाराजानं, म्हणले काही नाही तुला बी वाटा करून देतो. अरे म्हणले या ठिकाणी विमान थांबलंय, पण विमानात चढताना पहिली पायरी जर झाली असेल तर तुकाराम महाराजानं काळाच्या मुंडक्यावर पाय दिलाय. जगा काय खाय आम्ही माता दिला पाय, काळाच्या मुंडक्यावर फाल्गुन शुद्ध द्वितीयेला पाय देऊन विमानामध्ये आरूढ झाले, आणि विमान देवाचा गजर करत तुकाराम तुकाराम गजर करत विमान निघालेला आहे वैकुंठाकडं. आणि त्या क्षणाला देव गावामध्ये लोक आक्रोशानं रडू लागले. अशा पद्धतीने तुकाराम महाराजानं त्या ठिकाणी वैकुंठ गमन त्या झालेला आहे. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय, माऊली महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबार खुमाई हरे हरे विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय गोपाल खुमाई, गोपाल खुमाई, गोपाल खुमाई, गोपाल खुमाई, गोपाल खुमाई, गोपाल खुमाई, गोपाल खुमाई. संतांच्या चमत्काराकडनं बघता आज बी बघा तुम्ही आळंदीला आपण पालखीला जातो, लाखोची संख्या असते, लाखोची वारकरी संकेत आहे लोकांना. लाखो वारकरी आळंदीमध्ये बसायला जागा नसते, अशा वेळेला समजायचे डोळे खिळलेले राहते. कुठं कळसावर कळस हल्ला की पालखी निघते. कधी झालंय का असं एवढं मोठे माणसं 10, 20, 25, 30 लाख लोक पदशीर त्या ठिकाणी चालेत. आणि तुम्हाला सांगतो इथं राहिल्यावर घराची किती बी आस असेल आपल्याला, पण त्या ठिकाणी गेल्यावर मात्र काही घराची आस राहत बाकी शिल्लक नाही, कारण त्या वाटेनं संत गेलेत त्या वाटेनं. आणि तुकाराम महाराजासारख्या संतांनाही बघा, तुकाराम महाराज गेल्याच्या नंतर वाघोलीकर रामेश्वर भट्ट 14 टाळकरी त्याच जागेवर बसले, वाट बघू लागले, आम्हाला प्रसाद येईल, आम्हाला प्रसाद येईल. त्यावेळेला तुकाराम महाराजाचा एक टाळाचा जोड, बेलाचं पान आणि काही मोजक्याच अभंगाचे पान त्याच्या हातामध्ये पडले. हे त्याला प्रसाद म्हणून आले आणि सांगितलं आता घराकडे जा. संप्रदायामध्ये वास्कर फड एक आहे आणि देहूकर एक फड आहे. वास्कर फडाचे मुख्य मालक मयाप्पा वास्कर म्हणून आहेत, ते मुख्य आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यभर भजन केलं आणि तुकाराम महाराजाचे शिष्यत्व पत्करल्यावर तुकाराम महाराजाला सांगितलं आम्हाला काहीतरी प्रसाद पाठवा. तर तुकाराम महाराजांनी त्याला त्याच्या घरामध्ये ग्रंथातून एक पान काढून त्याच्या हवाली केलं. त्याला वास्कराची सनद म्हणून मुख्य स्थापन केल्या त्या पानाला, वास्कराची. कानोबालाही वाटलं मला तुकाराम महाराजांना काहीतरी उपदेश केला. तुकाराम महाराजाचे बारके भाऊ कानोबालाही तुकाराम महाराजांनी स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला. मग बऱ्याच माणसाला तुकाराम महाराज भेटतात, बऱ्याच माणसाला ज्ञानेश्वर महाराज भेटतात.
तुमचा आमचा प्रश्न आहे, आपल्याला काऊन नाही? आपल्याला काऊन नाही? आपल्या स्वप्नात तरी आहे पाहिले तेच आहे. आपल्याही स्वप्नात किंवा आपल्यालाही जर त्याचा संकेत मिळायचा असेल तर आपण अशा ह्या समजा सामूहिक व्यवस्थेमध्ये मिसळणं, रममान होणं, आपलं जीवन चारित्र्य शुद्ध बनविणं, समर्पण भाव ठेवणं, जीवनामध्ये परोपकार घडणं, सेवा भाव ठेवणं, हे जर आपण करत गेलो तर तन्मय वृत्ती झाल्यावर परमार्थाचा खरा भावच काय? तन्मयता. निरखित गेली पाहे तो तन्मय झाली. हा अभ्यास आपल्याकडे जर लागून बसला तर ही परिस्थिती आपल्यावरही येईल, हा संकेत आहे. म्हणून आज अशा ह्या शुद्ध दिवशी तुकाराम महाराजाचं वैकुंठ गमन झालं. तुकाराम महाराज गेले, पण आजही तुकाराम महाराज त्याच्या विचारानं तुमच्या आमच्यामध्ये आहेत. त्याच्या विचारानं आपण काय करावं? समर्थानं सांगितलं, समर्थानं परमार्थ म्हणजे काय? तर परमार्थाचा सिद्धांत समर्थानं सांगितला, उपासनेशी लावावे जन.